प्रतिनिधी ब्रह्मपुरीतून अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेत। आमचे वेगवेगळे प्रतिनिधी वेगवेगळ्या भागामध्ये जिथे आज मतदान आहे महाराष्ट्रात तिथे उपस्थित आहेत। सुरुवातीला ब्रह्मगिरीत जाऊयात। अजित, 1 तास झालेला आहे निवडणुकीची, ही मतदानाची प्रक्रिया सुरू होऊन कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद चांगला मिळतोय। त्याचं एक कारण म्हणजे की या पट्ट्यामध्ये विशेष करून गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तिथं दुपारी कडक ऊन पडताना या उन्हामध्ये जास्ती इथं मतदार आहेत ते बाहेर पडणार नाहीत। यामुळे सकाळपासून मतदारांनी गर्दी केलेली आहे। मी ब्रह्मपुरीतील देलनवाडी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहे आणि इथं नागरिक जे आहेत मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येने मतदानाकरता बाहेर पडलेले आहेत। अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत पुरुष आणि महिला सगळेच मतदानाकरता बाहेर पडलेले आहेत। सकाळचे आता वाजलेले आहेत 8:05 आणि याच वेळी देखील जवळपास 33 डिग्री तापमान आहे। म्हणजे विचार करा, सकाळी 8 वाजता हे तापमान असेल तर दुपारी 2 ते 3च्या दरम्यान किंवा 12 नंतर काय तापमान असेल। काल साधारणपणे 43 डिग्री तापमान होतं, आज देखील 44 ते 45 डिग्री तापमान असण्याची शक्यता आहे। त्यामुळे कडक उन्हामध्ये न जाता लवकरात लवकर जाऊन सकाळच्या वेळेस ज्यावेळेस तापमान कमी आहे त्यावेळेस मतदान जाऊन करणं याच्याकरता इथल्या सगळ्या मतदारांनी जो आहे तो अधिकार बजावण्यासाठी लवकरात लवकर इथे आलेले आहेत। हे मतदान केंद्र आहे आणि इथं आपण जर पाहिलं तर जी पद्धत किंवा जी प्रक्रिया राबवून दिलेली आहे त्या प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदाराचं इथे नाव विचारलं जातं। 2 ते 3 लिस्ट जी आहे त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव तपासली जातात आणि उमेदवारांचे पोलिंग एजंट जे आहेत ते देखील इथं आहेत, ते देखील नाव तपासतात। आणि मतदान तिकडे जाताना जोपर्यंत वोटिंग बटन दाबल्यानंतर जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत कक्षाबाहेर पडायचं नाही अशी माहिती देखील हे संपूर्ण निवडणूक अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या जे मतदार आहेत त्यांना देत आहेत। आपण काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की कशा रीतीनं या संपूर्ण परिसरामध्ये मतदानाची टक्केवारी असते आणि काय इतक्या सकाळी येऊन ते मतदान करतायत। दादा, तुम्ही साधारणपणे अर्धा तास लाईनमध्ये उभा आहात, सकाळी सकाळी मतदान करण्याकरता आला आपण? कारण की लवकर ह्या उन्हाच्या तापमानामुळे हा ब्रह्मपुरीचा तापमान 43 पर्यंत गेलेला आहे आणि त्यावेळेस इतकी लाई होत आहे। आज सकाळीच एवढा वातावरण आहे आज, त्याच्यामुळे आम्ही सकाळी आपले हे वोटिंग करून आम्ही आमच्या ड्युटीवर जाण्यासाठी तयार आहोत। काका, तुम्ही काय सांगाल? यांनी सांगितलं तेच, उन्हाचा त्रास असल्यामुळे सकाळी सकाळी मतदान करणं सोयीचं असते आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये दुपारी बूथवर गर्दी कमी राहते, पण उन्हाचा तडाखा इतका असतो की कोणाची यायची इच्छा नसते, मग संध्याकाळी गर्दी वाढते। नक्कीच, म्हणजे दुपारच्या वेळेस गर्दी जी आहे ती इथं अजिबात पाहायला मिळणार असं म्हटलं तरी वावटणार नाही। काही महिला देखील आपल्याला, आजी तुम्ही मतदान कितव्यांदा मतदान करताय तुम्ही? माझा आता मुलं आठवण नाही बहुत वेळ झाला करून। सकाळी सकाळी मतदान करायला घरची कामं उरकून आलात? आता मला उन्हाच्या ना मग ऊन लागते तर कण पटलून तर मग कोण उचलून नेला आम्हाला, म्हणून त्यासाठी लवकर यायला लागला। मग इथं काय व्यवस्था केली पाहिजे होती का? नाही, आता ऊन लागलं म्हणून याच्या घाईनं आलो ना आम्ही। व्यवस्था काय केली पाहिजे होती का मतदारांना उभं करा राहण्याकरता वगैरे? काही नाही झालं आपलं। आजी काय सांगाल? काय नाही करायचं, मतदान करताय आपण, आतापर्यंत किती वेळा मतदान केलं असेल आणि का मतदान करावं लोकांनी का मतदान करावं सांगा? का मतदान केलं पाहिजे? पुष्कळ झाले मतदान का करावं लोकांनी? आता का करायचं? मग काय सांगाल मावशी? मतदान करताना मंडप पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, उन्हाचे दिवस आहे आणि मतदान, मी नागरिक असल्यामुळे मतदान करणं हा माझा हक्क आहे। नक्कीच, या मावशींनी अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं की या सगळ्या पट्ट्यामध्ये उन्हाचा तडाखा जास्त असतो आणि त्यामुळे या सगळ्या भागामध्ये मतदान जे केंद्र आहे त्या केंद्रावरती मंडप बांधले पाहिजेत, पाण्याची व्यवस्था ठेवली पाहिजे। पण या मतदान केंद्रावर तसं काय दिसत नाहीये आणि थोड्याच वेळात या मतदान केंद्रावरती विरोधी पक्ष नेते जे आहेत विजय वडेट्टीवार ते देखील इथं येऊन मतदान करणार आहेत। त्यामुळे इथली व्यवस्था जी आहे ही मतदारांनी सांगितल्याप्रमाणे की इथं दुपारच्या वेळेस जर मंडप नसेल इथे तर लोक जास्त इथं उभी राहणार नाहीत। बरोबर आहे अजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। गडचिरोली म्हणजे अतिशय घनदाट जंगल आणि दुर्गम भाग असलेला हा लोकसभा मतदारसंघ जिथे महायुतीकडून अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान अशी ही लढत आहे। आणि आता आपण पुढचा मतदारसंघ बघूया, तो म्हणजे भंडारा गोंदिया, जिथे आज